स्ट्राईकचा भाग सांभाळतो पिंगळगावचा सुपुत्र आदेश गावडे. नॉन स्ट्राईकवर दिसतो पारसेकर. पहिल्या चेंडूला सन्मान देतोय. सुरेख अचूक टप्प्यावरचा चेंडू टाकला जातो तो अभिवेंगुलेकर कडून. चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या दिसते ती 1 धाव. पुन्हा एकदा यावेळी मात्र थोडासा बट असतो. लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू त्यांचा वाईट घोषित करतायत. थोडासा स्वेर मारा पाहायला मिळतो तो अभिवेंगुलेकर कडून. संघाची धाव संख्या तिची 2 धावा. पुन्हा एकदा यावेळी मात्र सुरेख चेंडू बनता येईल तो अभिवेंगुलेकराचा. 1 धाव नाटकी 3 धावा. आहे अचूकता आहे आणि वेग आहे तो अभिवेंगुलेकर. यावेळी पुन्हा एकदा बीट करतोय मात्र थोडंसं गटाचं पाहायला मिळतं ते स्वतः संघ मालक दादा चव्हाण कडून. नक्कीच स्वतःवर निराश असेल तर दादा चव्हाण ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव जाऊ शकला असता तो चेंडू मात्र 1 धाव देऊन जातोय. दरम्यान अभि आपल्या गोलंदाजी मार्गावर यावेळी मात्र स्लिप मधून चेंडू जातो 1 धावासाठी. खरंच अचूक टप्प्यावरचे वेंगुलेकर कडून. नक्कीच संघ मालक कर्णधार दादा चव्हाण खुश असतील. अजून 4 चेंडूचा खेळ समाप्त होतो. संघाची धाव संख्या 5 धावा. धाव फलक सतत हालता ठेवलाय तो विशाल आणि आदेश गावडेने. दरम्यान संयमी फटका 1 धावासाठी. संघाची धाव संख्या 6 धावा. अंतिम चेंडू सुरेख चेंडू जात होता तो सीमा रेषेच्या दिशेने गोळीच्या वेगाने सुरेख क्षेत्ररक्षण सीमा रेषेलगत नीलकमल पवार याचं बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षणाला मोलाचं स्थान असतं. मोदी करते आपल्या संघासाठी नीलकमल पवार. आपल्या संघासाठी दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतो तो डिंगडॉंग स्पोर्ट्स क्रिकेट संघ. स्वतः संघ मालक दादा चव्हाण मार्गदर्शन करतायत आपल्या खेळाडूंना. सुरेख असा खेळ करून घेतायत आपल्या खेळाडूंकडून. गोलंदाजी मार्ग दिसतोय. एक नवदीप गोलंदाज मंगेश. दरम्यान या ठिकाणी चेंडू जातोय 1 धावासाठी. टॅपचा फटका निघतो तो आदेशच्या बॅट मधून. मार्ग सज्ज होतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्यात बाहेर असलेला गोलंदाज मंगेश. यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण दिनेश चव्हाण याचं सीमारेषेलगत चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकातील 3रा चेंडू घेऊन येतोय मंगेश. नक्कीच दबाव वाढत चाललाय तो आदेश याच्यावर. वारंवार निर्धाव चेंडू टाकले जातात. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या दिशेने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा वारंवार पाहायला मिळते ते डिंगडॉंग स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केलं जातंय ते क्षेत्ररक्षकाचं. क्षेत्ररक्षक अभिवेंगुलेकर याचं. पाहणा गोलंदाजी मार्ग दिसतोय मंगेश आणि फलंदाजीसाठी सज्ज आदेश. फटका खणखणीत फटका गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. धनराज प्रीमियर लीग मध्ये सुरेख अशी 12 फटकेबाजी आतापर्यंत ज्याने केले तोच आदेश गावडे. यावेळी मात्र आक्रमक होतोय. संघाची धाव संख्या येते 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. आक्रमक फलंदाज आदेश गावडे पुढे सरतो तर चेंडू जातोय. यावेळी मात्र टॅपचा फटका. आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा असफल करतोय. 1 धावेवर समाधान मानावं लागतं. संघाची धाव संख्या होती 12 धावा. आता दबाव असेल तो मंगेश याच्यावर. समोर आहे तो आक्रमक फलंदाज आदेश गावडे. नक्की शेवटच्या चेंडूवर नाट्यमय घटना घडण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षण सुरेख असं सजवलं आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवण्याचे असतं. मंगेश आपल्या षटकाचं पुढे चेंडू आणि या ठिकाणी जोरदार फटका. बाहेर खणखणीत चौकार. स्ट्रेट ड्राइव्ह नुकते तो आदेश गावडे याच्या बॅट मधून गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आपल्या संघासाठी सुरेख अशी कामगिरी करतोय. यावेळी मात्र आदेश गावडे नावाचं वादळ मैदानात गोंगावताना दिसतंय. संघाची धाव या आक्रमक चौकारानिशी जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. गेले सुरेख असा झेल टिपला होता तोच गोलंदाज पळसेवाडीचा चॉकलेट बॉय. पळसेवाडीचा प्राण क्रिकेटची शान भाऊ चव्हाण. सुरेख चेंडू. यावेळी मात्र चेंडू जातो 1 धावेसाठी. सन्मान देतो तो विशाल. यावेळी मात्र थोडासा कान मंत्र देतोय तो आदेश गावडे ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये नक्कीच अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे. चांगली फलंदाजी केली आहे. तोच अष्टपैलू खेळाडू. दरम्यान चेंडू जातोय 2 धावांसाठी. आक्रमक फटका निघतोय तो आक्रमक शैलीदार फलंदाजी करणाऱ्या आदेश गावडे याच्या बॅट मधून.
संतोष साठम यांच्याकडून आनंद गावडे यांच्या फलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त होत आहे. दरम्यान या ठिकाणी चेंडू जातोय. यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर गैरफटका खेळला जातोय. मोठा मासा गळाला लागतोय आनंद गावडेच्या स्वरूपात. भाऊ चव्हाण आतापर्यंत भाऊगिरी सिद्ध करण्यात यशस्वी होतो तो गोलंदाज भाऊ. यावेळी मात्र चेंडू सुरेख अचूक टप्प्याचा चेंडू जातोय. एका धावेसाठी संघाची धावसंख्या जाऊन पडते ती 20 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंग मध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फलंदाज विशाल पारसेकरला षटकातील 5वा चेंडू घेऊन भाऊ चव्हाण. यावेळी मात्र ऑफ स्पिचच्या कुठात बाहेरून जाणारा चेंडू पण वाईट घोषित करतात. अवंत स्वरूपात संघाची धावसंख्या जाऊन पडते ती 21 धावा. सोयर मारा पाहायला मिळतोय. यावेळी मात्र भाऊ चव्हाण कडून. दरम्यान गोलंदाजी मार्फत भाऊ फलंदाजीसाठी सज्ज होतो तो विशाल पारसेकर. पिंपळी गावचा एक आक्रमक फलंदाज. दरम्यान यावेळी मात्र चेंडूला सन्मान देतोय. सही फटका निघतो तो विशालच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या सावतीनंतर 22 धावा. नक्कीच रोमन गोलंदाजी मार्फत सज्ज होते. अंतिम चेंडू घेऊन भाऊ चव्हाण. आतापर्यंत ज्याने 12 फलंदाजी केली आहे तोच विशाल पारसेकर स्ट्राईकवर. यावेळी मात्र चेंडू जातो एका धावेसाठी. खरोखर सुरेख अचूक टप्प्यावरची गोलंदाजी भाऊ चव्हाणाची शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या होती ती 23 धावा. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो तो आक्रमणाचा फलंदाज भाऊ चव्हाण. 18 चेंडू 24 धावा. 8 धावांचे सरासरी विषय खेळायचे आहेत ते दिंगाव स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. दरम्यान हा मात्र चेंडू सुरेख अचूक टप्प्याचा चेंडूला सन्मान देतोय. चेंडू जातोय नील धाव. पहिला चेंडू सुरेख चेंडू नील धाव चेंडू. संघाची धावसंख्या 0. 24च्या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूच्या सावतेनंतर. दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा सन्मान देतो तो भाऊ चव्हाण. संघाच्या धावसंख्येत फटाकतोय. स्वतःच खातं खोलतोय. संघाची धावसंख्या देते 1, 2 आणि फलंदाजीसाठी सज्ज होतो तो डावखुरा हाताचा फलंदाज अभिवेंगुलेकर. 24 धावांचं लक्ष येते 18 चेंडू मध्ये डिंगॉग स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. दरम्यान यावेळी मात्र थोडासा फटकतो तो शिवा. स्वयं मारावतो. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 2 धावा. यावेळी पुन्हा एकदा आपल्याकडे पुढे चेंडू सुरेख चेंडू जात होता सिंगारेच्या दिशेने. सुरेख क्षेत्रातून पाहायला मिळते. दरम्यान एक धाव डिक्लेअर होते का पाहूया. पंच एकत्रित येत आहेत आणि या ठिकाणी डिक्लेअर केली जाते. पंच अमोल ग्राफर एक धाव डिक्लेअर करतात. एक धाव घोषित होते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते 3 धावा. अभिनंदन विशाल. आवश्यक असते ती अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्यामुळे पंचांवरचा दबाव नक्कीच कमी होतो. गोलंदाजी मार्फत दिसतो शिवा. यावेळी मात्र आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो सोय. चेंडू आणि 4 धावा. षटकातील 4था चेंडू घेऊन होतोय. थोडासा खेळ मंदावतोय. गोलंदाजी मार्फत दिसतोय तो थोडासा वेळ घेतला जातोय. भाऊचा अभिचान सत्ताच मारला. चेंडू सुरेख टिपला जातोय तो आदेश गावडेकडून. चेंडू गोळीच्या वेगाने जात होता आणि सुरेख क्षेत्रातून चप्पल क्षेत्रातून आदेश गावडे याचं. दरम्यान या ठिकाणी शिवांग सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. षटकातील 5वा चेंडू सुरेख चेंडू. या ठिकाणी संयमी फटका निघतोय. स्वतःच खातं खोललं जाते. संघाची धावसंख्या एका धावेची 5 या धावसंख्येवर पोहोचते. अंतिम चेंडू घेऊन शिवा पुढे सरसाट मारण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी फलंदाजचा एसीजी देतोय आणि पंचाकडून कोणताही निर्णय येत नाही. याचा अर्थ चेंडू जातोय निर्धाव. 19 धावा. जोपर्यंत भाऊ चव्हाण नावाचं वाजव मैदानात आहे तोपर्यंत सामना कोणत्या दिशेने झुकेल सांगता येत नाही. खेळाडू दिसतोय पिंगळी गावचा सुपुत्र ज्याच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे
अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते तो आदेश गावडे आणि स्ट्राईकवर दिसतोय पैसेवाडीचा सुपुत्र भाऊजान पहिला चेंडू बीट करतो तो भाऊ चव्हाणला चेंडू जातोय निर्धाव सुरेख अचूक टप्प्यावरचा चेंडू भाऊ चव्हाण काही समजू शकत नाही जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न असफल करतोय धावसंख्या मात्र स्थिरावते 5 या धावसंख्येवर दरम्यान यावेळी मात्र थोडासा भटकतो तो आदेश गावडे संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 6 धावा अजूनही 18 धावांची आवश्यकता विजयासाठी यावेळी मात्र चेंडू लेट करतो तो व्यवस्थित प्रकारे भाऊ चव्हाण संघाची धावसंख्या सहज मानून वाढते संघाची धावसंख्या होते 7 धावा यावेळी मात्र सुरेख अचूक टप्प्याचा चेंडू लेट स्टिकवर जाणारा चेंडू संयमी फटका निघतो तो भाऊ चव्हाणच्या बॅटमध्ये संघाची धावसंख्या होते 8 धावा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत आदेश गावडे करून थोडासा भटकला होता 2 चेंडू 2 वाईट टाकले होते दरम्यान या ठिकाणी 1 धाव घेतो संघाच्या धावसंख्येत भर टाकतो संघाची धावसंख्या होते ती 9 धावा 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आतिशयच्या षटकातील सुरेश चेंडू यावेळी पुन्हा एकदा पीच करतोय फलंदाज भाऊ चव्हाणला मला वाटतं झेल सुटतोय पवन कडून भाव फलकावर देतात स्ट्राईकचा भाव सामावत येतो आक्रमक फलंदाज भाऊ चव्हाण पुढे त्याच्यात या ठिकाणी फलंदाज पाहूया आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय काय दोन्ही पंच एकत्रित येत आहेत निर्णयाची प्रतीक्षा प्रेक्षकांमध्ये भाग आणि अपेक्षा असेल ती नक्कीच दादा चव्हाणला 4 चेंडूचा खेळ समाप्त होते संघाची धावसंख्या 10 धावा आवश्यकता दरम्यान हा मात्र चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतायत संघाच्या धावसंख्येवर डिंगॉग स्पोर्ट्स होते 16 स्पोर्ट्स 4थ्या क्रमांकासाठी सुरू असलेला हा सामना दरम्यान हा मात्र चेंडू प्रकारचा चेंडू पाहूया वाईट घोषित केला जातोय अवांत जातोय तो बॉल टाकूच सांग त्याका 12 धावांवर दरम्यान यावेळी मात्र चेंडू जातोय एका धावेसाठी संघाची धावसंख्या एका धावे निश्चित जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर 18 धावांची आवश्यकता विजयासाठी सुपुत्र ज्याने आतापर्यंत अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली असं म्हणता येईल कारण आक्रमक फटकेबाजी काही पाहायला मिळत नाही ती डिंगॉग नक्कीच सुरेख सफरचंद सुरेख गोलंदाजी स्वराज स्पोर्ट्स क्रिकेट संघाची या दरम्यान या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र चपळ क्षेत्राच्या तिथे पोहोचून मात्र एक धाव येते संघाची धावसंख्या एका धाव निश्चित 14 धाव विजयासाठी 10 धावांची आवश्यकता 6 चेंडू 10 धावा 6 चेंडू 10 धावा रोमहर्षक सामना मैदानात दिसतोय दरम्यान मृत चेंडू येतोय आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानात दिसतोय भाऊ चव्हाण पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडू जातो एका धावेसाठी संघाची धावसंख्या आहे एका धावेची वाढते संघाची धावसंख्या होते 15 धावा आता मात्र 9 धावांची आवश्यकता विजयासाठी 5 चेंडू 9 धावा गोलंदाजी मार्गावर विशाल यावेळी मात्र नक्कीच मोठा इशारा येतोय संघाची धावसंख्या 2 धावांची वाढते संघाची धावसंख्या होते 17 धावा पिंगुळकरचा सुपुत्र त्याने अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केलेली आहे यावेळी मात्र चेंडू जातो 2 धावांसाठी संघाची धावसंख्या 2 धावांची होते 19 धावसंख्येवर आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता तो आक्रमक फलंदाज भाऊ चव्हाण दरम्यान सुरेख असा फटका निघतो सुरेख चेंडूला सुरेख प्रत्युत्तर देतोय भाऊ चव्हाण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता कोण करतो सिकंदर या मैदानाचा तो पाहणे औत्सुक्याचं ठरेल 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा दरम्यान 2 धावा वसूल करतोय
गॅप शोधण्यात माहीत असलेला फलंदाज भाऊ चव्हाण आपले धाव संघाची धाव संपवते. मात्र विजयासाठी 2 चेंडू 2 धावा. कोणताही निर्णय सांगता येत नाही. दरम्यान विशाल आपल्या षटकारी चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि सुरेख चेंडू 2 धाव ओलांडून चेंडू एका धावेसाठी. आता मात्र धावांची बरोबरी साधली जाते. विजयाचा भाव दोन्ही बाजूने. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एक चेंडू एका धावेची आवश्यकता आणि एक